ऋषीदादा इंगळे ज्या पद्धतीनं डबल तोच प्रश्न सोशल मीडियावर कसा आहे ते एक त्याचे शेतीचे वगैरे ते चांगले मला वाटतं ड्रॅगन फ्रूट बद्दल चांगले व्हिडिओ करतात, जांबाचे व्हिडिओ चांगले आहेत. पण बच्चू भाऊ बैठकले गेले आणि चॉकलेट घेऊन आले, कराळे मास्तरले ओ मास्तरड्या असे काहीतरी शब्द. असं वाटत नाही काय की सोशल मीडियाचा लेखाचा कुठेतरी दुरुपयोग घेतात ते? कसं आहे, जर आपल्याला जर ते म्हणतात शेतकऱ्यांसाठी जर आपण एवढं मोठं ते रिस्टार मधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे, तर मग त्यांचं पण काम होतं आंदोलनामध्ये यायचं. कारण की त्यांनी व्हिडिओ टाकला, मी पण येणार होतो, पण मी पण येणार होतो म्हटल्यानं थोडी जमते. कारण की ते म्हणत होते मी पिकअपचं नियोजन केलं, कारण की तिथं काही काही शेतकऱ्यांची गैरसोय झालेली आहे. तर मग तिथं गैरसोय होत असताना तुम्हाला सगळं दिसत होतं, बाथरूमला जायसाठी, दिव्यांगांसाठी, सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे पोलीस बंदोबस्तांनी त्रास दिलेला आहे. तर मग तुमचं एवढं कर्तव्य तुम्ही पिकअप मध्ये व्यवस्था केली, सगळी केली फळफूटची. जरी बच्चू भाऊ तुम्ही म्हणता चॉकलेट घ्यायसाठी दिल्ली मुंबईला गेले, तर पण तिथं तुमचं पिकअप मध्ये तुमचं ते फळफूट घेऊन यायचं काम होतं, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम होतं. जरी तुम्ही म्हणता ना शेतकऱ्याचे नेते आम्ही असे केले, चॉकलेट घेतली, परंतु त्यामध्ये जर तुम्ही जर तिथे आले असते, ड्रॅगन फ्रूट दिले असते, शेतकऱ्यांना थोडासा आधार झाला असता त्यांचा. त्या आधारामुळे कसं आहे, तुमचं शेतकरी नेतृत्व तुम्हाला तिथे दिसलं असतं, शेतकऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही किती खंबीरपणे उभे आहे हे पण तुम्ही तिथे दिसू शकले असते. परंतु तुम्ही असं नाही केलं. काय केलं तिथं, वार्ता कशी केली, जे महाराष्ट्रामध्ये वातावरण सध्याचं खुशीचं वातावरण आहे, जे बच्चू भाऊंनी आंदोलन केलं, सगळ्या शेतकऱ्यांना एकजूट केलेलं आहे. ते एकजुटीला करायला भरपूर दिवस लागले. त्यांच्या जेव्हा पायदळ यात्रा गेली, पायातून रक्त सांडत होते, जेव्हा कार्यकर्ते शेतकरी म्हणत होते भाऊ तुम्ही गाडीमध्ये जा, पण त्यांनी तसं केलं नाही. कशासाठी का फक्त शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांचा आवाज अजून बुलंद झाला पाहिजे. त्यांना जर करायचं असतं, चॉकलेट घ्यायची असती, आतापर्यंत कोणत्याही पक्षात जाऊन बसलेले असते, ते कोणत्याही पक्षात त्यांना अजूनही मुभा भेटली असती, मंत्रीपद काय कॅबिनेटमध्ये गेले असते. असे त्यांच्याजवळ खूप सारे पर्याय होते, पण त्यांनी हा पर्याय 20-25 वर्षापासून जसं त्यांचा चालू आहे आंदोलन शेतकऱ्यासाठी, अपंगासाठी, त्यांनी हा कुठेच सोडलेला नाही आहे. नाही पण आता हे गोष्ट ठीक आहे तुम्ही, पण तरी काही प्रहारचे कार्यकर्ते त्याला फोन करू धमक्या देऊन राहिले, शिव्या देऊन राहिले, हे बरोबर नाही ना. बरोबर नाही तर बरोबर आहे, त्यांनी अशी वार्ता तिथं करायला नाही पाहिजे. पहिली गोष्ट, जर तुम्ही जर असं वातावरण रोज रोज एक नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे, जर आता कराळे सर आहे त्यांच्या विरुद्ध त्यांनी व्हिडिओ टाकला, बरोबर, तर तुम्ही जर असे चुकीचे व्हिडिओ टाकसा तर याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये कसं आहे, एक हे होईल, ऊर्जा होईल का ह्या कसा काय बोलत आहे, हा उद्रेक होईल, कसा काय बोलत आहे एवढा प्रमाणात. जर बच्चू भाऊ जर शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या आवाजामध्ये लढत आहे, त्या कसा काय आरोप देत आहे. हा कराळे सर आता एवढे शिक्षित आहे, विद्यार्थी त्यांना घडवतात, PSI वगैरे सगळे जे काही पोस्टिंग मध्ये त्यांनी विद्यार्थी गेलेले आहे, त्यांना जर तुम्ही जर अशा अपशब्दानं बोलत असाल, मास्तर तोंड्या म्हणता त्याला तुम्ही, जर त्यांना म्हणते वांग तरी माहित आहे का, जर तुम्हाला जर एवढं माहित, त्यांना जर माहित आहे म्हणूनच ते आंदोलनामध्ये आले ना. त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये आले तर त्यांनी काही ना काही त्याच्यामध्ये बघितलं म्हणूनच गेले ना. मग बाकीच्या आंदोलनामध्ये का नाही जात ते, कारण की त्यांना शेतकऱ्यांचा केवारी माहित होता का खरं नेतृत्व कोणाचं आहे. यामध्ये कसं आहे, कराळे सरांवर जर ते त्यांच्यावर जर असे आरोप करत असं, तर असे आरोप त्यांनी करायला नाही पाहिजे. मेन म्हणजे प्रशासनानं यावर दखल घेतली पाहिजे का त्यांनी जे व्हिडिओ टाकले तात्काळ त्यांनी डिलीट केले पाहिजे. जर वातावरण जर चिघळत असं एवढ्या प्रमाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर वातावरण एवढं मोठं चिघळत आहे, फक्त कशामुळे, एका रीलमुळं. कारण की या एका रीलमुळं कसं आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करत आहे. जर तुम्हालाच जर एवढंच जर आहे शेतकऱ्यांसाठी, तर तुम्ही पण रस्त्यावर उतरायला पाहिजे. जशी आता भाऊंनी जी सरकार तुम्हाला योग्य वेळ सांगत नव्हती, योग्य वेळ आल्यावर सांगू, तर पण तुम्ही जर आता योग्य वेळ सांगत नसं, जर बच्चू भाऊंनी योग्य वेळ मागितली 30 जून, आता तुम्हाला त्याच्यावर वाटत आहे चॉकलेट घेतली, तर मग तुम्ही आंदोलन करा. तुम्ही आंदोलन करून पुढे या, पुढे आले म्हणजे तुम्हाला तरी लवकर तारीख देतील ना. मग तर हे सर्व या ठिकाणी म्हणजे जे रविराज पाटील बोलले, आता रविराज पाटलाच्या चुकून जर हा व्हिडिओ गेला तर ते महार एखादा व्हिडिओ करतील, काय दिलं, ए झाकण झुल्या, ए भिकार चोटा गावरान 90 वाल्या, तुला काय माहिती रे शेती कशी असते काय असते, असे ते म्हणू शकतील मला. पण काय बा त्यानं व्हिडिओ जर त्याच्यापर्यंत गेला तर, पण कसं आहे, तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगले व्हिडिओ करता, चांगल्या रील करता. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर खरात पाटील आले, खूप मोठे त्याचे शेतीविषयक चांगल्या म्हणजे युट्यूबर भरपूर काही ज्ञानेश्वर खरात पाटील भेटले, गणेशप्पा झालटे काहीतरी नाव आहे ते भेटले, ज्याचे सोशल मीडियावर काम आहे असे भरपूर लोक भेटले. पण हे थांबायला पाहिजे कुठेतरी, कारण यात काय होईल की एक तुम्हाला मानणारा वर्ग आणि एक बच्चू भाऊले मानणारा वर्ग, याच्यातच वैरत्व तयार नाही होऊन जा.
म्हणजे एका इकडे शेतकऱ्याचा प्रश्न राहिला आणि हेच तुम्ही जर अशी तितंबे जर करसाल तर लोकांच्या मनात की राजो काहीतरी मै सुटील ना, की तिकडे तुमचे काही फॉलोअर आहेत आणि इकडे बच्चूभाऊचे फॉलोअर आहेत, फोन करतात हे करतात, ते कसे भावनेच्या भरात फोन करतात. हे कुठे थांबायला पाहिजे. हे एकूण जे काय बोलले हे बाबा प्रहारचे कार्यकर्ते बोलले ते फक्त गावरान 90च्या माध्यमातूनच बोलले है ना. तर नाही तर ते मला म्हणतील ना तुम्हाला सांगितलं हे भिकार चोटा हे झाकण झुल्या हे गावरान 90 तुला काय करते रे. तर बा माय फेसबुक पेज पहा मी मुळात कास्तकार आहो. कलर सांगते मी कास्तकार आहो. पण कसं आहे कास्तकारी का आपण की जरासं अयशस्वी झालो म्हणून या क्षेत्रात आलो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. मला एकदा गावरान 90 जिंदाबाद.